की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत, तासभर चर्चा झाली, त्यांनी 1 तास चर्चा करावी किंवा 1 मिनिट करावी। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई, घरदारं वाहून गेलीत ती सरकारच्या मदतीने उभी राहावी, हीच आमची मागणी आहे। यात राजकारण कुठे आहे? कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून ऐकाव्यात स्वतः, किंवा त्यांनी त्यांचे जे लोक जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्यात। त्यांनी त्यांच्यासाठी जागा आम्ही मुखर करतो, त्यांना आम्ही तो कार्यक्रम लावून देतो, ऐका तुम्ही काय मागत होतात, सांगत होतात, काय झालं की ते पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, अरे तुम्ही 11 वर्ष काय भाद्रवत आहे का? 11 वर्ष तुम्ही भाद्रवत बसलाय? हा, प्रधानमंत्री मोदी आहेत ना, का आम्ही आहोत? तुम्हीच आहात ना, गृहमंत्री अमित शहाच आहेत ना तुमचे, जे उद्या परवा येतात मुंबईमध्ये। कशाला येत आहेत? कशाला येत आहेत मुंबईमध्ये? मराठवाड्यात जा। हा विषय नाही, विषय मी सांगतो आहे। हा काय नेमका विषय आहे? हा मराठवाड्यातल्या ओला दुष्काळासंदर्भातला आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबाबतीत आहे, अमित शहाच्या दौऱ्याबाबतीत आहे, काय नेमकी? आज 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी, मीडियाशी संवाद साधतील 1 वाजता शिवसेना भवनामध्ये। मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या विषयावर आपण उपस्थित राहायला हवं। उद्या नरेंद्र मोदी येत आहेत, काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे, अमित शहा येत आहेत, त्यांचे काहीतरी असंच उपक्रम असेल। मराठवाड्यात कोण जाणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शहा करणार असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ। रावसाहेब, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे परिघम वाजू लागलेत। काल दिल्लीत मुख्यमंत्री असं म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू, पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल। असं दिसतंय की ठाण्यात शिंदेचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं। अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील। बघा, हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे, हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे। मुंबईत का लढायचं आहे त्यांना? मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे, मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे। त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला, बाकी उद्देश काय त्यांचा? हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाहीये। त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातलं हत्यार आहे। शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे, अजित पवार हे त्यांचं हत्यार आहे, लक्षात घ्या। त्यांना काय फार मोठी मुंबईची, महाराष्ट्राची, मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाहीये। त्यांच्यामुळे ते काय करतायत, ते शिंदेच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतायत हे पाहावं लागेल। एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही। मूळ शिवसेना जी होती, आम्ही मूळ शिवसेना, आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या। हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत, आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या, कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत। शिंदेचा पक्ष हा अमित शहाची बेनामी कंपनी आहे, बेनामी कंपनी आहे। त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काय मन गुंतलं असल्यातलं फार नाही, त्यांना काही मिळणार नाहीये। 5-25 जागा तोंडावर फेकल्या जातील आणि म्हणतील की तुम्ही मराठी माणसाची मतं फोडा, मराठी माणसामध्ये फूट पडा। ही सुपारी आहे, हे सुपारीबाज लोक आहेत सगळे, सुपाऱ्या देतात, सुपाऱ्या घेतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान करतात। 2017 जागा निवडून आल्या होत्या आणि त्यांनी साथ दिली।